बीडच्या पिंपळारुई इथल्या जिल्हा परिषद शाळा गावातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रमुख आधार आहे। सध्या या शाळेत 100हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र शाळेच्या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्यानं इमारत पूर्णतः जीर्ण अवस्थेत आहे। पावसामुळे छत गळू लागलेलं आहे, भिंतींना मोठमोठी भगदाड पडलेली आहेत। कधीही ही इमारत कोसळण्याचा मोठा धोका आहे। शाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक जीवघेणा सापळा बनलेली आहे। या शाळेमध्ये 111 विद्यार्थी शिक्षण घेत असून ही इमारत अतिशय जीर्ण झालेली असून धोकादायक आहे आणि ती कधी पडेल आपल्याला सांगता येत नाही। बाजूच्या भिंती फुगलेल्या आहेत आणि याच्यामुळं विद्यार्थी शाळेत येण्यासाठी सुद्धा भीतात आणि किंबहुना पावसाळ्याच्या आणि अशा दिवसांमध्ये बऱ्याच वेळा आमच्या शाळेमध्ये सापसुद्धा निघालेले आहेत। प्रशासनाला माझी विनंती असेल की या विद्यार्थ्यांना आनंदी वातावरण मिळण्यासाठी त्यांनी या ठिकाणी नवीन इमारत बांधून द्यावी, तसा प्रस्तावही आपण बऱ्याच वेळा कळवलेला आहे। ही शाळा फार जुनी झाली, लेकरं भियायला लागलेत मध्ये यायला शाळेत। पावसाळ्यात सगळे पत्रे गळत आहेत, सगळं हे तुटफूट झाली शाळेची, कधी पडन म्हणून सांगता येत नाही। आता पालकसुद्धा भयभीत झालेत की लेकरांना पावसाळ्यात शाळेत कसे पाठवायचे। तर प्रशासनाकडे आमची एकच विनंती आहे की नवीन इमारतीचं काहीतरी धोरण बघावं। आमच्या शाळेत पाऊस आल्यावर सगळा ढव होतो, भीती फुटतात आणि ते भीतीचे ते खपले असते ते बेंचवर पडतात विद्यार्थ्याच्या अंगावर। तर आम्हाला ते भीती वाटते, शाळेत यायला बी भीती वाटते। खिडकी ते चांगल्या नाही आहेत, फुटलेले आहेत, ते इचुकाडा निघतो। आमची शाळा खूप जुनी झालेली आहे, आमच्या शाळेमध्ये बसू वाटत नाही आणि पाऊस आल्याच्या नंतर भिंती फुगतात आणि खपले जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या अंगावर पडतात आणि ते आम्हाला भीती वाटते। आणि आमच्या शाळेमध्ये खूप इचुकाडा निघते, ह्याची सुद्धा आम्हाला भीती वाटते। साहेबांना आमची एवढीच विनंती आहे की आमची शाळा नवी बांधून द्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।